तर आषाढी एकादशीच्या या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरी भक्तिमय वातावरणात अक्षरशः न्हाऊन निघाली आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरासह शहरातील प्रमुख रस्ते आणि चौक हे आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आलेले आहेत। या रोषणाईमुळे संपूर्ण पंढरी नगरी ही अतिशय सुंदर अशी पाहायला मिळते। अक्षरशः खुलून दिसणारी ही नगरी सध्या आपण पाहतो आहोत। भाविक आणि नागरिकांचं ते लक्ष वेधून घेते आहे आणि आषाढी सोहळ्याच्या या निमित्ताने सर्व भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासनाकडून सुद्धा विशेष आणि जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे। एकीकडे विशेष अशी विद्युत रोषणाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्याच बरोबरीने या भागामध्ये अनेक वारकऱ्यांचेच ओळख सांगणारे असे वेगळ्या स्वरूपाचे काही फलकही तयार करण्यात आले। इतकंच काय तर संत समागम सुद्धा या ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे। त्यासाठीची खास शिल्पही तयार करण्यात आली आहे। ही वाखरी मधला आपण रिंगण सोहळा बघतोय। संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातलं शेवटचं गोल रिंगण पार पडलं आणि त्यावेळेला एक महत्त्वाचं आकर्षण या सोहळ्यातलं असतं ते म्हणजे ब्रह्मनाद। या दिंड्यांचा ब्रह्मनाद साधारण अर्धा तास चाललेल्या या ब्रह्मनादाचा ध्वनी परिसरामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण करतो आणि तीच ऊर्जा टाळ मृदुंगाच्या घोषामध्ये आपल्याला ऐकायला मिळते।